आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलोय तेव्हा तेव्हा अस्मीने मला सांभाळलंय, मला जपलंय. माहिती नाही कदाचित हे खरं असेल की खोटं असेल नाही माहिती मला, पण माझा सेन्स मला हेच सांगतोय. थांब जरा. काय ग, सारंगच्या खोलीत का गेली होतीस? अमृता वहिनींनी सूप न्यायला सांगितलं होतं. अच्छा, एवढंच कारण की आणखीन काही? मुद्दाम करतेस ना हे सगळं? काय केलं मी? अरे बापरे, आता मलाच विचार मी काय केलं? हा, हे जे काही तुझं चाललंय ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला? 100 वेळा तुला सांगून सुद्धा माझं अजिबात ऐकत नाहीस. सारंगच्या मागे पुढे करतेस, त्याचं मन जिंकायचा प्रयत्न करतेस, सतत त्याच्या खोलीत काय जातेस. हे सगळे प्रयत्न यशस्वी होणार नाहीयेत हे तुला माहित असून सुद्धा तुझं हे सगळं चाललंय, हो ना? त्याला काय म्हणतात माहितीये ना? पोडगेपणा. सारंग माझा मुलगा आहे, मी ओळखते त्याला. या जन्मात काय, पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही. हे तुला माहित असून सुद्धा तू हे सगळं का करतेस? आणि का अजूनही माझ्या घरात राहतेस तू? का? मी माझा पत्नी धर्म निभावते. काय 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 म्हणालीस? परत बोल. काय काय परत बोल? ऐकू नाही आलं मला. काय पत्नी धर्म असं म्हणालीस तू? जे ना आता माझ्या सारंगनीच काय या घरातल्या कोणीच स्वीकारलेलं नाहीये, कोणाला मान्य नाहीये. तो पत्नी धर्म तू निभावणार आहेस? त्यात काय असेल ग? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सारंगने तुला कधीतरी असं दर्शवलंय का ग की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला तुझी काळजी वाटते, त्याला तू आवडतेस, किंवा तो कधीतरी बायको म्हणून तुझा स्वीकार करेल असं कधीतरी त्यांनी दर्शवलं तुला? नाही ना?